संपूर्ण भारतात विधानसभेच्या आत्तापर्यंत झालेला विक्रम मोडत बारामतीकरांनी स्वर्गीय नेते, महाराष्ट्राचे विकास पुरुष अजितदादांना जी भावपूर्ण श्रद्धांजली आज समर्पित केली, त्याबद्दल तमाम बारामतीकरांना मी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो। वहिनींनी रेकॉर्ड ब्रेक विधानसभेमध्ये 2,18,000 मताच्या मताधिक्याने विजय त्या ठिकाणी मिळवला आणि आपण सरासरी पाहिली तर 98% झालेल्या मतदानामध्ये हे मतदान बारामतीकरांनी वहिनींच्या पाठीशी उभं करत दादाने आजवर जी काय बारामतीची सेवा केली त्याचा अत्यंत योग्य पद्धतीने त्यांच्या अंतःकरणापासूनच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून दादांना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतानाच वहिनींचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की जसा आजवर क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरचा विक्रम आहे, तसाच हा विधानसभेचा वहिनींनी केलेला विक्रम हा आता पुढच्या कालावधीमध्ये चंद्रसूर्य तारे असेपर्यंत राहील अशाही भावना या निमित्ताने व्यक्त करतो। कारण आपण पाहिलं की 11 वेळा अर्थसंकल्प, 6 वेळा उपमुख्यमंत्री हाही दादांच्या नावाने विक्रम आहेच। वहिनी पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्याची नोंदही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झालेलीच आहे। अशा वेळच्या आजच्या पोटनिवडणुकीचं विक्रमी मतदान हे सर्वांनाच एका वेगळ्या भावनेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे। आज आपण देशभरामध्ये पाहिलं तर देशाला जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पद्धतीने अधिक विकसित राष्ट्र, मजबूत राष्ट्र करण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी साहेब, विशेष करून देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जे परिवर्तन झालं ते अभूतपूर्व अशाच पैचं परिवर्तन त्या ठिकाणी आहे। आणि सातत्याने अमितभाईंनी जी रणनीती पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर करत होते त्याचंही यश आहेच। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आता संबंध देशव्यापी कशा पद्धतीने प्रभावित होतो आहे हे आज आपल्याला पश्चिम बंगालबरोबरच आसाम आणि पांडिचेरी या राज्यामध्ये मिळालेल्या यशाच्या नंतर ते अधोरेखित होत आहे। तामिळनाडूमध्ये सुद्धा जे सत्तांतर झालं आणि सत्तांतर होत असतानाच भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या ADMKने सुद्धा 2 क्रमांकाच्या जागा त्या ठिकाणी मिळवल्यात। हे सुद्धा यश अण्णा द्रमुक पक्षाचं जसं आहे तसंच त्या संबंध राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने अमितभाईंनी रणनीती गेले वर्षभर आखलेली होती त्याच्यातून, कारण जयललितांच्या दुःखद निधनाच्या नंतर त्या पक्षही विघटित झाला, पक्षाचा अस्तित्वादी जवळपास संपुष्टात आल्यासारखं चित्र निर्माण तामिळनाडूमध्ये झालं होतं। अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा एक मित्रपक्ष म्हणून, स्वतः इंडियाचा मित्रपक्ष म्हणून त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी जे काही नीतिदीपक यश मिळवलेलं आहे ते आपल्या सर्वांत एकंदरीत अमितभाईंच्या रणनीतीचा तो एक भाग आहेच। आज महाराष्ट्रातली राहुरीची पोटनिवडणूक ही दर्शवते आहे की या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार, वहिनी त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आमचं पक्षाचं सरकारचं। त्या सरकारवरती सुद्धा एक दृढ विश्वास राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्याच्याबद्दल राज्यातल्या जनतेचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आहे। बारामतीच्या निवडणुकीमध्ये जसं बारामतीकरांनी प्रेम व्यक्त केलं तसं खासदार पार्थ पवार, जय पवार, बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांनी अचूक नियोजनाबरोबरच जे काय मतदारांच्यापर्यंत पोहोचण्याच्यासाठी जे नियोजन केलं त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आहे।